मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 1 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांना आजचा एपिसोड जरा इमोशनल आहे बरं का, जरा नाही बराच इमोशनल आहे. पण आता येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये तुम्हाला असं दिसणार आहे की आता मात्र रविराज या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जाणार आहे. त्यामुळे सायली खरी तन्वी आहे हे सत्य हळूहळू उजगणार आहे. बघत राहा आजचा संपूर्ण भाग ठरलं तर मगचा. सुरुवातीला आपण बघतो की रविराज इमोशनल झालेले असतात. अर्जुनला म्हणत असतात, का केलं असेल रे नागराजाने. अर्जुन म्हणतो, सिनियर त्याला तुमच्या प्रॉपर्टीचं हाव होता ना रे, म्हणून असं त्याने केलं असावं. रविराज खूप दुखी झालेले असतात. रविराज म्हणतात, अर्जुन शेवटी नात्यापेक्षा पैशाचं महत्वाचा ठरला रे. काय पाप केलं होतं मी, काय गेल्या जन्मी पाप केलं होतं रे मी, म्हणून मला नागराजासारखा भाऊ मिळाला. सायली अर्जुन, अरे तुम्ही दोघे त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करत होतात ना, मग तुम्ही मला का नाही सांगितलं रे पोरांनो. एकदा तरी तुम्हाला वाटलं नाही का रे मला सांगावं. अर्जुन म्हणतो, सिनियर तुम्हाला सांगितलं असतं आम्ही तर तुम्हाला तुमचा राग कंट्रोल झाला नसता का. रविराज म्हणतात, हो अर्जुन बरोबर आहे रे तुझं, मी लगेच पोलिसांना फोन केला असता. अर्जुन म्हणतो, त्याचा उपयोग झाला नसता. मग सिनियर त्यावेळेस आपल्या हातात आजच्या सारखे पुरावे नसते. सिनियर आता अर्जुनला मध्येच प्रतापरावांचा फोन आलेला असतो. तो रिसिव्ह करतो. अर्जुन फोन प्रतापराव म्हणत असतात, अर्जुन सायली अरे केव्हा येतात तुम्ही. कल्पना म्हणत होती की तुम्ही महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलात. अर्जुन म्हणतो, डॅड आम्ही सिनियरच्या घरी आलोत. प्रतापराव म्हणतात, अच्छा रविराजकडे का हरकत नाहीस पण काय रे अर्जुन, सायली बरी आहे ना. अर्जुन म्हणतो, हो डॅड सुमन काकू बरी आहे डॅड, मी घरी येऊन बोलतो तुमच्याशी. प्रतापराव म्हणतात, हो बेटा ये लवकर घरी आता. अर्जुन फोन ठेवून देतो. मग सायली येते अर्जुनच्या जवळ. अर्जुन जरा बाजूला येऊन बोलतोस बर का फोनवर. आता प्रतापरावांनी सांगितलेले कल्पना ताईंची काळजी नको करू, पोर व्यवस्थित आहे. सायली आता हळूच सांगते अर्जुनला, अहो इथे जे काही घडलंय ते तुम्ही सांगितलं नाही ना घरी. अर्जुन म्हणतो, काय सांगायचं सायली, अगं त्यांना सिनियर सारखं टेन्शन नसतात आलं का, आपण घरी जाऊन बोलू त्यांच्याशी. सायली म्हणते, अहो मी काय म्हणते, आपण तिघांना घरी नेऊयात का, आपल्या सगळे सोबत असेल तर थोडं दुःख हलकं होईल ना. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं सायली, इथे एकटे राहील तर तोच विचार करून त्रास करून घेतील, त्यापेक्षा आपल्या सोबत राहिलेले बरे. सिनियर कदाचित मला नाही म्हणेल ग, पण तो तुला नाही म्हणणार नाही, तूच म्हण सिनियरला जा. सायली म्हणते, आता सायली रविराजांना म्हणते की काका आज रात्री तुम्ही सगळे आमच्या घरी चला ना राहायला. मला माहित आहे आज जे काही घडलंय ना त्या धक्क्यातून सावरण तुम्हाला खूप कठीण आहे काका, पण आमच्याही घरी कळलं तर सगळ्यांना धक्का बसेल. निदान आपण एकत्र असू तर एकमेकांचा आधार वाढेल आपल्याला. प्रतिमा आत्या म्हणतात, अहो सायली बरोबर बोलते, जाऊया आपण तिकडे पूर्णाईकडे. सुमन, काय ग बाई जाऊयात का. सुमन काकू म्हणतात, हो चालेल वहिनी जाऊयात आपण, नाहीतर आज रात्री आमची खोली मला खायला उठेल, मला सारख्या यांचा चेहरा दिसेल. सुमन, प्रतिमा आत्या आणि रविराज या सगळ्यांकडे प्रचंड धक्का बसलेला असतोय. प्रेक्षकांनो, कोण असं इमॅजिन करत की आपला सख्या भाऊ आपल्या बाबतीत असं करू शकेल. सायली मग खूप आग्रह करते त्यांना, चला बर का काका, सुमन काकू चला आता. सायली सगळ्यांचा हात धरते त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी, थोडा फोर्स करते इमोशनली, चला रविराज काका चला बरं, मी तुम्हाला नाही थांबू देणार एकट्याला, चला चला. शेवटी सायली त्यांची खरी मुलगी आहे. प्रेक्षकांना किती म्हटलं तरी एकमेकांकडे हे बरोबर ओढ घेतात. सायली त्यांच्या हात धरून त्यांना आता सगळेजण गाडीत बसून घरी आणतात. आता डायरेक्ट त्यांनी सुभेदारांचा सीन घेतलाय. आता इकडे प्रिया वाट बघत असते अर्जुन सायलीची. बरं का सायली अर्जुन का आले नाहीत की ते टेबलावर बसून विचार करते ती आणि मनात म्हणते, एकदाचे ते दोघे आले ना अर्जुन सायली आणि एकदाच मला कळेल की सगळं नीट आहे, मी झोपायला मोकी. अरे पण किती उशीर लावलाय, हे गेले कुठे असतील. तेवढ्यात रविराज, सुमन आणि अर्जुन सायली ते सगळे आलेत. प्रतिमात्या पण आहेत. कल्पनाताई म्हणतात, अरे वा रविराज भाऊजी, प्रतिमा या ना. आता ते सगळे आलेत पण त्यांचे चेहरे भांबावलेले दिसतात. हे लगेच नोटीस करतात. सुभेदार पूर्णाजी म्हणतात, रविराज काय झालं तुम्हाला, असा का दिसतो तुमचा चेहरा. रविराज अगदी सुन्न झालेले बिचारे. पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन, अरे काय झालंय मग. अर्जुन सगळ्यांसोबत बर का. प्रेक्षकांनो, खरं तर हे सांगायला खूप त्रास होते प्रत्येकालाच. अर्जुन सांगते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगून
सांगायची राहिली आहे. आज खूप शॉकिंग गोष्ट घडली आहे. तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट सांगावीच लागेल. तुम्हाला हे सगळं कळायलाच हवं. सगळ्यांचं आता आश्चर्याने बघतात. प्रतापराव म्हणतात, काय रे बाबा अर्जुन, अरे नेमकं काय झालं? प्रिया बघा कशी ऐकते कान लावून. आता हो सांगतो अर्जुन, आपण 22 वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताचा मास्टर माइंड शोधत होतो ना, तो सापडलाय. मग प्रतापराव विचार करतात, कोण आहे तो मास्टर माइंड? कल्पनाताई पण विचारतात. प्रतापराव आश्चर्याने विचारतात, काय सापडला आणि कोण आहे तो? त्यावर आता रविराज उत्तर देतात, नागराज किल्लेदार. हे उत्तर ऐकल्यावर आता सगळे उठून उभे राहिले. प्रिया आश्चर्याने पाहती. बापरे. प्रतापराव म्हणतात, काय रविराज, अरे काय बोलतोस? रविराज म्हणतो, हो पूर्णाई, आजचा दिवस आमच्या आयुष्याचा सगळ्यात वाईट दिवस आहे. जे सत्य मी इतके दिवस पासून शोधत होतो ते सत्य माझ्या समोर आले. माझा सख्खा भाऊ माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठला होता. अर्जुन पुढे बोलतोय, आता इन्स्पेक्टर सावंतांनी अटक केली नागराज काकांना. झालेला सगळा प्रकार पुन्हा अर्जुन सांगताना दाखवलाय, पण आता ते सगळे मिळून दाखवले. नेहमीप्रमाणे कसं नागराज काकांना अटक झाली हे सगळं अर्जुनने सांगितले. आता सुभेदारांना ऑब्विसली प्रिया तिथेच उभी आहे. प्रियाने पण हे सगळं ऐकलेलं बरं का आता. मात्र प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. तिला आत्ताच रिअलाइज झालंय बरं का प्रेक्षकांनो. आता हे महिपत पर्यंत पोहोचलेले, नागराज पर्यंत पोहोचलेले, मग आता माझं सत्य उघडं व्हायला किती वेळ लागणार आहे? आता प्रतापराव म्हणतात, बापरे, हे सगळं आपल्या नागराजाने केलंय. प्रतिमा म्हणतात, आपण समजत होतो त्यांना, आपलं पण ते नव्हते समजत आपल्याला. आपलं कल्पनाताई म्हणतात, बापरे, माझा तर विश्वासच बसत नाही, हे काय ऐकतात आम्ही. पूर्णाजी म्हणतात, अर्जुनचा वाढदिवस माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही. त्यावेळेस मी रविराज आणि प्रतिमा सांगत होतो की रात्रीच्या वेळेस घरी जाऊ नका, थांबा इथेच. मनापासून वाटत होतं त्या दिवशी की तिथे थांबावं. त्यावेळेस नागराज अशी कारस्थान करत होते. एवढ्या वर्षापासून आपल्या डोळ्यात धूळ फेकत होतो. नागराज प्रतिमांना म्हणतात, पूर्णही मी जेव्हा लग्न करून त्यांच्या घरी गेले ना, तेव्हापासून मी त्यांच्यावर अगदी लहान भावाप्रमाणे माया केली होती. हो, पण त्यांची माझ्या कुटुंबाचा घात केला. प्रिया त्या क्षणी विचार करायला लागते की बापरे, नागोबा ओव्हर कॉन्फिडन्स, शेवटी त्यालाच चांगलं नडवलं. पण आता तो पोलीस जवळ काही भरवाल तर मी तन्वी हे सत्य सगळ्यांसमोर येईल. कुठल्याही क्षणी हे सुभेदार मला घराबाहेर काढतील. नाही त्यांना बरं झालंय, मला त्रास देईल. महिपत नागोबा आता जेलमध्ये गेले. सायली अस्मिता बद्दल विचारपासून करते. आई, हो अस्मिता ताई जेवायला का? कल्पना ताई म्हणतात, हो अगं जेवली ती. अश्विनी गोळ्या दिल्या, झोपली.